हा बघा, एक नीट झोप, झोप नीट, नीट झोप. झोपलेलंच ना आता, झोप तसंच, अजिबात उठू नकोस. झोप. टायगरला माझ्या थंडी वाजते. अगो बाई अगो बाई अगो बाई, थंडी वाजते बाबुलीला. बघा बघा कुठं पायात घुसायला लागले आता. अशा 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 नको म्हणतो मम्मा, व्हिडिओ नको बनवू. बघा बघा, अरे काय झालं? किती शहाणा आहे रे, तुला कसं कळतं रे टायगर एवढं मी तुझा व्हिडिओ बनवते. हां, थंडी वाजलेली ना आता, चांगला असा पार कोळंबी झालेला, म्हणून मी अंगावर घातलं आणि म्हटलं चला व्हिडिओ बनवून दाखवावं आपल्या फॅमिलीला. तो लगेच उठला आणि तोंड लपवतोय. बघा तुला कसं कळतं रे मोबाईल हातात घेतलं की. झोप, चाल झोप. अरे झोप झोप, नाही तर रे मार खाशील. झोप झोप. हां झोपीचा. टायगरला थंडी वाजते आणि मी आता त्याला टोपी बिपी घालू का? घालू टायगर तुला टोपी? चल अंगावर घे, चल. अरे हां अंगावर घे. काय मी तुला अंग नाही खाजवत. झोप, थंडी वाजते ना, मत्त 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 मत्त. लय पाऊस आहे ना बाबलीला, अंगावशी नो पाय नाही वर करायची अशी. टायगरला वाजत होती माझ्यात थंडी, म्हणून मी म्हटलं चला टायगरच्या अंगावर चादर टाकावी. टायगर अंगावर चादर घ्यायलाच मागत नाही, असंच झोपतो नुसता. गरमी असो, थंडी असो, हिवाळा असो, पावसाळा असो, पण नको म्हणतो चादर. आहे बघा ना, लादी बघा इतकी गार आहे ना ही लादी. आणि हा बाबल्या येड्यावानी करतो, बघतोय बघा 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 फॅमिली, बघा हा येड्याला बघा. टायगर म्हणतो मम्मा मला नको दाखवू, मी हिरो आहे, मला सगळे बघतात. हा हिरो बघा, हिरो बघा. हिरोला थंडी लागते तरी पण अंगावर घ्यायला मागत नाही. तर हा बघा टायगर असा इथं झोपलेला असतो है ना. इथं सुमित झोपलेला असतो त्याच्या बाजूला. हां काय काय काय, हां बोलो बोलो बोलो, तुला चोलू झोलू. हां हां बरोबर, मग पायावर झोपायचे तुला, मांडीवर मांडीवर. हां 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 बरं, मांडीवर 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 बघा. हां बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. असं असं, हां हां बस बरं. बघा बघितलं बाबल्याला माझ्या कशा झोपायचे आहे ना, असं झोपायचं असं. बरं बरं. तो म्हणतो मम्मा मला खुशीत घेऊन झोप. थंडी वाजते त्याला, थंडी वाजते ना. कुठं गेली बाबली, कुठं गेली ग बाबली, इकडे लपली आले. तोंड बघा बघा, मी कधी जशी मोबाईल घेऊन जाते ना तसा तोंड अजून लपवतोय. काय काय हा लपतो. नाही दाखवत मी तुला, नाही दाखवते, तुझे फक्त पाय दाखवते. फॅमिली कोणच बघत नाही ना तागुडीला, सगळ्यांनी सांगा. टायगर दिसत नाही, फक्त टायगरचे पाय दिसतात ना. मग बघ सगळ्यांना सांगितलं असं. झोप झोप बाबुडी. आता माझ्या बाबल्याला मी अशी झोपवणार. हां तर वाजलेत सकाळचे 10:30. हे बघा 10:20 होऊन गेलेत. हां झोप झोप. टायगरला थंडी लागते आणि टायगर म्हणतोय मम्मा मांडीवर घेऊन झोप, व्हिडिओ बनवू नकोस. इथं सुमित असतो झोपलेला टायगरच्या बाजूला इथं. हां दोघं जण इथं झोपतात बरोबर. तर सुमित गेलाय सकाळीच कॉलेजला. त्याचा आज 7:30चा कॉलेज होता, म्हणजे आता त्याचा सकाळचाच कॉलेज चालू झाला आहे. आणि दादा झोपलाय तिकडे हे ना. आणि इथं मी असते म्हणजे तागुलीच्या बाजूला मत्त मत्त झोपलेली आहे. बघ बाबल्याला म्हणतो, बाबल्या म्हणतोय मम्मा तुम्हाला अशी चिटकून चिटकून झोप ना, मला अशी मांडीवर घेऊन झोप. बस. बाहेर मस्त मस्त पाऊस आहे आणि घरात थंड वातावरण झालं आहे. आणि अशा वातावरण माझ्या टायगरला खूप खूप आवडतं. असं वातावरण टायगर म्हणतो असंच थंड थंड वातावरण पाहिजे मला. टायगरची झोपच होईना झाला आहे हे ना. काय 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 करायचं आहे, काय काय या हाताने काय करायचं, काय काय. हां चोळू चोळू. बस. काय अजून अजून चोळायची. झोप इथं गपचूप अंगावर टाकते. झोपून घे, अंगावर घे. अरे बरं चोळते ना, चोळते चोळते चोळते. बस दादा उठल, आवाज करू नकोस. काय ग गाय, लय पाऊस आहे आणि ट्रेन
ट्रेनला लय गर्दी, 3 ट्रेन सोडल्या. बापरे, आम्ही तुझी वाटच बघत होतो. मी आताच बोलत होती सुमित गेलाय कॉलेजला, तेवढ्यात सुमित आला पण भिजला नाही. नशीब बाबा, छत्री नेलेलीस ना. टायगर तुझी वाट बघत बसलाय बघ. कसं काय पडला असता इथं लादीवर, पाय स्लिप झाला. तू किती लेट आहे, 1.5 तास लागला तुला यायला वाशीवरून. माझा पोरगा रोज वाशीला जातो, इथून कुर्ल्यावरून मग वाशी, अशा त्याला 2 ट्रेन बदली करत जावं लागतं. पण काय करणार, जातो बिचारा कॉलेजला एवढ्या लांब आहे ना. आणि आज तर सकाळीच उठलाय 5:30ला, 5:30 पावणे 6ला उठून गेलाय 6:30 वाजता. 7:30चा कॉलेज होता, 1 तास लय होतं वाशीला जायला त्याला आहे ना. 5-6 स्टेशन आहेत. आता लागलं त्याच्यावर मस्ती करायला. चल नाश्ता करून घे. काय खाल्लं का बाहेर? बरं झालं, 9 वाजता सोडतात ना, म्हणजे 9ला सोडून ते लोक बाकीचे जॉबला जातात त्यांच्यासाठी का रे? म्हणजे 9:30ला जॉबचं टायमिंग आहे म्हणून. अच्छा असं आहे काय? अरे सोड ना. दूध पण किती बघ त्याला. वरडतोय तर वरडतोय आणि परत हातपाय वरही करतोय. कर म्हणतोय, कर मला तुझं कर. हे मोडशील त्याचे पाय. भिजलाय, कपडे काढून घे चल. हे टायगरचे डोळे बघ, वा वाघासारखे चमकतायत बघ सुमित. हा बघ हा बघ हा बघ, त्याच्या मागे लागलाय. पकडा पकडी खेळ म्हणतोय त्याला. ए ए ए याडिया काय या दोघांनी त्या बिचाऱ्या दुसऱ्याला उठवलंय मस्ती करून. अरे टायगर पागल का, बस जा बस तिथं. तो गोल गोल फिरतोय, त्या मागा हा फिरतोय याडा. गेला तो. पडशील सुमित तिथं, पाय स्लिप होईल. त्या दिवशी चांगला धपाक्याने आपटलाय तिथं मस्तपैकी. बापरे, हा बघा ती मुंबई आज भिजली आणि कॅमेऱ्यावर सुद्धा पावसाचं हे येतंय बघा. कॅमेरा ब्लर झाला माझा. हा बघा माझ्या बाबल्या इकलं बसलाय. तो सगळी बघत असतो माझी कामं आणि मग बाबल्याला लय माझी दया येते. मग तो माझी मम्मा किती कामं करते आहे ना. काय करायचं, पाऊस भाऊ आहे, बाहेर आहे. अच्छा ते बघा लगेच उठला आहे ना. जरा बाहेर गेली की लगेच उठला बघा. लगेच मागे येईल आता. आलाच लगेच. थांब तिथं. हे बघा इथं आता अशी कामं पडलेली आहेत. लाद्या वगैरे पुसायच्यात, भांडी आहेत. किचन पण सकाळी धुवून घेतलं आहे, पण आता नाश्ता वगैरे केला आहे तर त्याची थोडीफार भांडी. त्यानंतर आता हे बाहेर सगळी टपं वगैरे भरलेली आहेत. याच्यामधून सगळी आता कामं करायची आणि मग पुन्हा ह्या ओटा स्वच्छ धुवून ठेवायचा. पाऊस तर चालूच आहे. अर्धी कपडे हाताने धुवावे लागतात कारण मशीनमध्ये कलरवाले कपडे घालत नाही मी. तर ते जी धुतलेत ती सगळी मशीनमधली. आणि तागुली तू बाहेर कशाला आली बाबली? आणि येडा बघा, येड्याने अशी जागा घेतले. सकाळी पण मी याला दिले एक फटका चांगलाच. कारण काय करतो मी, कपडे धुते, भांडी घासते, त्याने इथंच ओटा धरलाय आणि त्याच्यातच येतोय नुसतं आणि नाचतेसारखी पाय घेऊन. आता कोपऱ्यात बरोबर बसून घेतले. जरासं पण त्यांना थोडा दम पण द्यायचं. जास्त लाड पण करत बसलो ना की मग लाडाने येडी होतात पोरांसारखी है ना. टागुली चल घालत, पाऊस येते. टायगरला पाऊस लागला ना लगेच घरात पडतो. बाबुडी तिथे पाऊस आहे. दादाला बघितलं तिथे त्याला बघितलं. चल या. अजून एवढी कपडे सुकत घालायचे. तरी पुन्हा मशीनमध्ये टाकते, थोडी वाळवते, मग घालते. चला बाबुली चला. या ये घालत. यो आता बसून राहायचं एका जागी बसायचं. आज बाहेर जायला कुठं जायचं नाही. पाऊस काही जायचं नाव घेईना झालंय. तर आता हे पुसून घेते मी. हा कपाट थोडासा पुसायचा आहे कारण हे बघायचे या कपाटावर सुद्धा पाणी आहे. दिसते तुम्हाला? पावसामुळे कसं दव झालंय. दव ह्या सगळं पाणी सुटलंय बघा. हे आता पुसून घेते व्यवस्थित असं सगळं मस्तपैकी. ए दादा टायगर बघ, टायगरला बाहेर यायचंय.
त्याला ऐकायला जात नाही. आला आला. हा आवाज घेत बसलाय तुझा. बाहेर पण ओटा पूर्ण ओला आहे. पावसाने ना सगळा ओटा ओला होऊन जातो आमचा. आहे बघा, हवेने सगळं पडलं. इथं पाईप पडलाय, कुठं काय काय सगळा पसारा झालाय. टायगर गेला आता. झालं, लागला पाऊस आला घरात. आणि मग सारखा असं ओले ओले पाय घेऊन येतो ना, मग खातो सगळ्यांचा ओरडा. चल काय चल म्हणते तर चल लगेच. कुठं जायचं? तुला एका जागी बसवत नाही. हा